मी बिना अनुभवाचं काहीच म्हणत नाही. गवळण नवरा बायकोचा प्रपंच. माणूस शेतीचं काम करतो बाई. आणि बाया मथुरेच्या बाजारला दूध घेऊन जायच्या. म्हणून त्या गवड्याच्या बायांना गवळण हा शब्द दिलेला आहे. आणि तेव्हापासून हा धंदा चालू आहे. आता हा धंदा आमच्या शेतकरी लोकांचा आहे. शेतकऱ्यांनी शेती करणं, गाई म्हशी पोसणं आणि त्या बायाईनं प्रपंच करून ह्या दुधाचा धंदा करणं. जोडधंदा आहे शेतकऱ्याचा. माणसाने काम करणारा बाईनं घरी बसाव चुपचाप नाही. तिनेही चुपचाप नाही बसलं पाहिजे. एकट्याच्या कमाईनं काही नाही होणार बा, काही नाही होणार. हा माणूस ढोरासारखा काम करते रात दिवस. तुम्हाला सांग मावल्यानं पती पत्नीनं प्रपंच कसा करावा आणि आपल्या घरामध्ये शांतता कशी राहील मी तुम्हाला अगोदर माझ्या गवळणीतून दाखवतो. काही मी घरच्या बाईला हातही लावत नाही, शिवाय देत नाही आणि मारतही नाही. पण पहा कसा गोडी गुलाबी आम्ही संसार करतो आणि करावा सगळ्यांनी. हे गवळण मी तुम्हाला सादर करतो अगोदर. माझी राधा बाजारला नाही गेली. काय बिघडलं माहित नाही बाबा, पण थोडस बोलावून पाहतो. आवाज देतो तिला. शब्दाने येते पण नाही आली. वाटते कदाचित घरात आहे का नाही. माझा असा कुठं आजूबाजूला आवाज नाही गेला. मग थोडासा जोराने आवाज मारतो. आवाज ऐकता बरोबर आल्याशिवाय राहणार नाही. बघा जाऊ दे त्यांना, नाही तर उगाच माझ्या पूजेमध्ये बाधा आणता. तुझी पूजा बाजूला कर आणि माझं एक मिळून. पण नाही, आज मी माझ्या मतानेच करेन. हो एवढं सहाय्य दिलं, एवढी साथ दिली त्या भगवंताने आणि त्यांचं नाव मी माझ्या मुखात घ्यायला नको का. आज मी वेदसाठी नक्कीच गाणार. हो
मी म्हटलं कुठं गावात गेली असं काय गेली असं गावात नाही बाबा. पूजेमध्ये बसली होती, पूजा करत होती आणि मी आवाज देऊन राहिलो. मला जर माहित राहिलं असतं का प्रतिमाची पूजा करून राहिली तुम्ही आवाज नसता केला. आता पूजा सोडून बिचारी धावती माझ्याकडे राहिली तेव्हा ती पूजा. राधा माझे राधाचे नारी राधा 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 काय भारी
पूजा सोडून आलीस माझ्याकडे तुझ्या पूजेमध्ये बाधा पडला नाही पडली आटोपली होती आता पूजा बी परिपूर्ण नाही झाली आणि माझं बी काम नाही झालं तुमचं काम नाही झालं कोणतं हो माझं काम कोणतं काम प्रपंचाचं काम प्रपंचाचं ही थोड्या पोटाचं काम मला नाही समजलं समजावून सांगू सांगा पाहू ऐक मी सांग 8 दिवसापासून दयाच्या माठ घरामध्ये पडल्या राधा त्यामुळे त्या बाजांना काय केली राधा 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 तर तुमच्या या टोकुन्या हा धंद्याचा गोष्टी लेकर नाही का उठलं सुटलं की डोक्यावर मार घ्या आणि 10 ते 12 किलोमीटर अंतरावर पायी पायी गजूट विकायला न्या होय 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 विटाला या धंद्याचा अरे अरे गेलीस ती नक्कीच बाजारला गेलीस ती पण काय हो या धंद्यावर काय उन्नती केली तुम्ही सांगा ना काय उन्नती केली राधा कसे प्रश्न करून राहिले तू काय उन्नती केली या धंद्यापायी मी काही नाही केलं काय केलं काय राहायला घर नाहीये आहे तुला जेवायला मिळत नाहीये मिळते ना तुला कपडे लत्ती मिळत नाहीये मिळताय ना मग अजून काय केलं पाहिजे कोणाकडे नसलो राहायला घरही आहे कपडे लत्ते घेऊन देता खायला प्यायला आणता पण असं पोट गावाच्या डुकरे भरते म्हणलं डुकरे भरते सपोर्ट सुंदर रूप देऊन राहिले डुकराची मी माझ्या संसाराविषयी बोलते अरे बाबा पण मला हे सांग या माणसाचं काय चुकलं आहे मला समजावून सांग बरं हेही कळत नाही नाही बघ आहो समोर बघा त्या बिचाराचं तिथं झोपडं होतं त्याने एकावर दुसरं त्यावर चौथं बाजूला बांधायला सुरुवात केली आणि काय हो माझे नाव एकदा म्हणून बघा ना तुमच्या भूतकडे झोपड्याकडे कोणीकडे त्या झोपड्याकडे पण आली त्या झोपड्या तुमच्या त्या झोपड्याला मोठे मोठे भोके पडायला लागले पण पिंडीवर गवत टाकणं होत नाही छिद्र म्हणाचा छिद्र वाईट बोलायचं नाही वाईट बोलणार नाही शुद्ध मराठी भाषेत छिद्राला भोकच म्हणतात मलाही माहित आहे मराठीचा शुद्ध शब्द आहे मग सिरियल मध्ये आहे पिक्चर मध्ये हा शब्द आहे मग मी वाईट कसा करणार काय हरकत नाही राधा पुन्हा मला उदाहरण कोणतं दिलं का त्याला 4 मजली बिल्डिंग बांधली चोरी करून बांधली मला काय कशी माहिती मी सांगतो कशी बांधली अरे मुलांना खूप शिकवलं मुलं नोकरीवर गेले आणि मुलाच्या पैशानं 4 मजली बिल्डिंग बांधली आता तू एक काम कर तू आपल्या पोराला खूप शिकव मग तुझे मुलं नोकरी करतील आणि त्यांच्या पैशावर तू 5 मजली बांधली तू आपल्या मुलांना शिकव मग तुझे पोरं नोकरी करतील मग त्याच्यातून 5 बिल्डिंग मधली बांधतो कधी तुमच्यानी माझ्या घाटावर गोवऱ्या गेल्यावर मग त्या मशान घाटातून भूत बनवून करायला बिलकुल जमणार नाही अरे 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 राधा काय तुला काय म्हटलं केव्हा बांधा हो आमच्या घाटावर गौऱ्या गेल्यानंतर बांधाम का म्हणाली राधा तुझं मरण तुझ्या हातात आहे का माझं मरण माझ्या हातात म्हणजे माझं मरण माझ्या हातात आहे का नाही सगळ्याचं आयुष्य लिहिलेलं आहे आणि ते मरणाची तारीख आल्याशिवाय कोणी मरत नाही खूप घाबरली वाटते घाबरली मी मरणाला घाबरली घाबरली नाही राधा नाही मरणाला कधीच घाबरू नये नाही घाबरायचं मला हे सांग सगळ्यांना माहित आहे का मी एक दिवस मरणार आहोत मग एवढ्या लोकांना तकलीफ केली असती का एवढी मेहनत केली असती का नसती केली नाही पैसे कमवासाठी नाही मरणाला भ्यायचा नाही जरा तुम्ही समजावून सांगाल का मला मी समजावून सांगतो ना सांगा ऐक मी समजावून ऐक एक भोजपुरी चढता है बघा कि सैया
की सैयाच्या आडावे गौना करायची सैयाचा गौना करायची रजाई सैयाचा गौना करायची रजाई देखो काम आयची काय म्हणतो मी काय म्हणता माणसाचं जीवन कधीही हिमतीनं जगलं पाहिजे हिमतीने ज्या माणसात हिंमत नाही तो जीवन जगूच शकत नाही बरोबर आहे हिंमत म्हणजे काय काय बरं हे जीवन जगण्याचे एक शस्त्र आहे शस्त्र हा आणि या शस्त्रानं आपल्या जीवनात प्रपंचाची लढाई करायची आहे हो तर काय म्हणतो मी सांगा ना अगर राधा घाबरुनी अगर राधा घाबरुनी अन करशील काय खाशील धोका राधा घाबरुनी करशील काय खाशील धोका जीवनामध्ये राधा घाबरुनी करशील काय खाशील धोका जीवनामध्ये डर गया वो मर गया म्हणतात ना काही काही लोक घ्यायचं नाही माझा विचार काय अगं जगू हिमतीने अगं जगू हिमतीने आणि भिनार नाही विचार केला जगू हिमतीने भिनार नाही विचार केला केवढं संकट आलं होतं आपल्या देशात जेव्हा कोरोनाची बिमारी तयार झाली जवान जवान मुलं मरण पावले पैसेवाले लखोपती करोडपती मरण पावले केवढं संकट आलं होतं राधा सर्व आपला देश नाही तर सगळे देश घाबरून गेले होते या बिमारीच्या पायी पण अजून एक संकट आलं होतं अजून एक संकट हो कोणतं नदीला पूर आला पाणी खूप पडला नदीला पूर आला आणि त्या पुरामध्ये कितीतरी गावं वाहून गेले घरदार गेले थोडं वासरं गेले केवढं संकट आलं लई मोठं शेतीमध्ये असलेला माल वाहून गेला ज्या मालाच्या भरोशावर या शेतकऱ्याची हिंमत आहे आणि तो मालच वाहून
शेतकरी खाणार काय काही काय खाणार केवढं मोठं संकट आहे. लईच मोठं आहे. ऐक मी काय म्हणतो कोरोनाच्या बिमारीने किती लोक मेले ग. अन्नधान्य घर सर्व वाहून गेले. कोरोनाच्या बिमारीने किती लोक मेले ग. पुरामुळे अन्नधान्य घर वाहून गेले. झाले नुसकान जाऊन पाहिलं का तुला गावात नाही पाहिलं. कोणाचं घर वाहिलं कोणाचे गाई घर वाहिले विचारले का. नाही विचारलं. अरे अरे विचारलं पाहिजे. तर आपण एका गावात राहून एका वेळेला सहारा नाही करून तर या गावात राहून फायदा कोणता. झाले नुसकान विचारून पाही जाऊ न थोडी जनावरी. हो राधा घाबरून करशील काय विचार केला मनावरी. राधा 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 आता एवढं तर नुकसान झालं. मग आपण चिंता किती दिवस करायची. किती दिवस हो? आता एक काम करता आपल्या मनाले आपणच समजावं लागेल. आपण कसं का जे आपल्याकडे आहे ते आपलं आहे ते आपलं आहे आणि जे गेलं ते आपलं नव्हतं गेलं ते आपलं नव्हतं असंच म्हणायला लागेल. म्हणावं लागेल असं. नाही का. जसं आपण म्हणतो त्याचं आयुष्य होतं तेवढा वाचला आणि आयुष्य संपलं तो मेला. हो. आहे का नाही. असंच आपल्याला म्हणायला लागेल ना. जी. म्हणून कधी आपण मरणाला भ्यायचं नाही. नाही. ऐक मी काय म्हणतो. एका दिवस सर्वाला एका दिवस सर्वांचा मरणारा आहे ग. मरण हे सर्वाला येणार आहे ग. ज्यात आहे तो नेणार आहे ग. मरण हे सर्वाला येणार आहे ग. ज्याच आहे तो नेणार आहे ग. राधा काय हो? किती माणसावर संकट आलं तरी पण आपल्याला काम करायला लागेलच. लागणार काम केल्याशिवाय जेवायला मिळणार नाही नाही. खायला मिळणार नाही. नाही. पण पती पत्नीचा साथ मात्र सुटला नाही पाहिजे. नाही सोडणार. नवरा आणि बायको एका मताने वागले पाहिजे. हो ना. काय म्हणतो मी. मोरेश्वराच्या संगतीला राही सुखाने तरुण पणामधी. मोरेश्वराच्या संगतीला राही सुखाने तरुण पणामधी. विचार केला
करशील काय घासील धोका जीवनामधी राधा घाबरून करशील काय घासील धोका जीवनामधी राधा काय हो तुला मी काही वाईट बोललो का नाही बोलले तुला काही शिवा दिल्या का नाही दिल्या तुला कधीतरी 5 बोट मारले का अरे बाबा नाही मारले का मग अगं असं विचारण्याचं कारण आहे आपण नवरा बायकोनं जर घरामध्ये झगडा केला हो. एकामेकाला शिवा दिल्या हो. तर शिवा कोण ऐकन आपले मुले आपले बाहेरून मुलं बाळा ऐकतील हो. आणि ती बिघडतील त्यांच्यावर वाईट संस्कार पडतील मग त्या पोराला बिघडवलं कोण आपणच माय बापांनी म्हणून अगोदर माय बापांनी कधी बी लेकराच्या समोर शिवा देऊ नये नाही देणार आणि झगडा करू नये नाही करणार झगडा तू समजदार आहे हा काय हरकत नाही राधा आता एक काम कर दयाचं पाठ घे लवकर बाजारला जा हा बापा दयाचं मांडू आणि बाजारला जाऊ काय झालं म्हणजे एवढे हे चिकणवणं चोपडवणं चाललं होतं बायको जवळ या दयाच्या माठासाठी होते का अगं चिकनवून चोपडवूनच राव खरा पण एवढी चिकणवं लागते काही पैसे लागते का खूप तास झालं म्हणून काय झालं का हो हा. 8 दिवस झाले तुम्ही बाहेर गेली होती हा, हा. आज अचानक आला हा. आणि मला म्हणता माठ घेऊन बाजारला जा हो. म्हणून पण बायकोशी म्हणत काय आहे काय नाही दुखते कुठं हे नाही विचारलं नाही. आणि माठ घेऊन बाजारला जा म्हणता मी विचारलं नाही ना तुला सांगितलं नाही 8 दिवसाचा जमाना झाला हो माझी हो तब्येत बरी नाही राया हो माझ्या पोटाची गाठ वर आली हो कशी जाऊ मथुरीच्या बाजारला सांगा ना कशी जाऊ मी राधा ती प्रकृती खूप खराब झाली आता तुझा काही भरोसा राहिला नाही आता तू एक काम कर आपल्या मायबापाच्या घरी जा आज सगळ्याच्या भेटी गुटी करून येऊन जा म्हणजे मला मरायला सांगता की काय होत तुम्ही अरे मी मरायला सांगत नाही तू करूनच तशी राहिली ना लई दिवट आहे मी मरणार नाही तुझी तब्येत खराब झाली ना मला सांगायला पाहिजे होतं पण मला सांगितलं नाही तुला चूक केली आता तुला चूक केली मी नाही करणार म्हणजे म्हणजे एखाद्या दिवशी मरून जाशील आणि माझा संसार खराब करशील नाही हो तुमच्यासोबत आणखी जगायचंय मला म्हणून मी चूक नाही करणार तुझ्यासारखी मी तुला जर बाजारला पाठवलं आणि तिकडे जर कमी जास्त झालं तर भोगा कोणाला लागेल तुम्हाला तर भोगावं लागेल आता मी तुला बाजारला पाठवणारच नाही बाजारला जायचं नाही माझ्या वावरामध्ये यायचं नाही आणि घरामध्ये काम धंदे करायचे नाही तुझे सगळे काम धंदे मी करणार काय झालं तुम्ही माझी सगळी कामे करणार हो ना तुम्ही हो मला माहिती आहे बाहेरचे काम किती आहे स्वयंपाक करणं भांडे घासणं कपडे धुणं झालं तुम्हाला कामा पाहिजे सगळेच काम मग येतात एवढेच काम नाही करणं काम केलं मग मी तुम्हाला माझं एक काम सांगू का सांगू सांग हे बघा त्या घरामध्ये जा त्या घरामध्ये दोरीवर माझं लुगडं ठेवले तुम्ही ते लुगडं घेऊन या तुम्ही स्वतः नेसा काष्टा टाकायला विसरू नका म्हणाले डोक्यावर मॅट घ्या आणि बाजाराची वाडी घ्या या नेसलेल्या साडीत ना मस्त गिऱ्हाईक लागतील म्हणाले बघा कशी टपकत बसली मस्त मजा करते तू तर हो खरं तेच सांग राधा दह्याचा धंदा बायाच करते का माणसंही करते माणूस करतात म्हणूनच म्हणते मी मग त्या माणसं लुगड्याला साड्या नेसतेत का गंमत केली हो तुमची गंमत केली राधा अशीच गंमत करत जा अगं तू गंमत करते ना मी पोट धरू धरू हसतो माहिती आहे तुला हसल्याने काय होते कितीही माणसाच्या शरीरामध्ये दुःख असलं तर 5 मिनिटासाठी दुःख हटून जाते बरोबर हसते का नाही म्हणून माणसानं बाईनं हमेशा हसता खेळता राहायचं आणि हसता खेळता जीवन जगायचं बरं काय करते नाराजीत राहू नाही ना काय करते वादिवाद करून नाही
नाही का हो. हसत खेळत राहिलं पाहिजे हो बरं असं काय हरकत नाही आता माझ्याकडून तुला 15 दिवसाच्या सुट्या 15 दिवसाच्या हो आराम करण्याकरता घरामध्ये 5 दिवस वाढवणं आणखी अरे बापा रे वाढवणं 5 दिवस सांगणार रे 20 दिवस 20 दिवस हा मला माहित आहे मला माहित आहे हो तू 20 दिवस काय करशील काय बरं करे माय बापाच्या घरी जाशील ना मजा करशील म्हणे माय बाबाच्या घरी जातील कशाला जाऊ मग एवढ्या चांगल्या नवऱ्याचं घर टाकून अरे बाबा मग काय करशील तू मी देवीला नवस कबूल केला होता मला 20 दिवसाच्या सुट्ट्या मिळाल्या ना की मी तुझ्या दर्शनाला येईल म्हणून म्हणूनच मला राग येते कधी कधी तुझा अशा चांगल्या गोष्टी लपवून ठेवते मी नाही सांगितलं अरे तुला देवीने नवस कबूल केला हे चांगली गोष्ट आहे आणि मला का नाही सांगितलं आतापर्यंत सांगावंच लागेल तुम्हाला वा 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 मग तुम्ही या हो तू अगोदर सांग अगोदर सांग लई दिवसाचे राधा तुझी इच्छा देवदर्शन करायची झाली आणि अशाही कामासाठी मी कधी मोळ्या घालणार काय नाही घालला ना नाही म्हणणार काय मी नाही राधा मी माणूस किती मूर्ख आहो मूर्ख मी नाही म्हणाले नाही मी म्हणतो ना मी मूर्ख आहो कारण कितीतरी लोक आपापल्या पत्नीला घेऊन आपल्या मुलाबाळांना घेऊन तीर्थयात्रा करायला जातात हो जातात महाप्रयागला लोक गेले कुंभमेळ्यात पण मी तुला कधी नाही म्हटलं चाल राधा आपण मी पंढरपूरला जाऊ आणि पांडुरंगाचं दर्शन करून येऊ कधी म्हटलं म्हणाले म्हटलं का रात दिवस कामासाठी मरमर करतो आणि तुलाही मारतो नुसते शेतात राबवतात पण माझ्या तोंडात कधी देवाचं नाव नाही बसलं नाही बसलं म्हणून मी स्वतःला मूर्ख म्हणतो असं आहे का आता तुझी इच्छा झाली देवदर्शन करायची अवश्य जा 20 दिवस नाही पूर्ण 30 दिवस घे हो संपूर्ण महाराष्ट्र दर्शन करून ये अशीच करते ये संपूर्ण महाराष्ट्र दर्शन मी सगळे तुझे काम करणार सगळे काम सांभाळणार हो. चला ते जोडीला जाऊ चला मौलाना बघा आम्ही काही झगडा केला काही वादिवाद केला काही मारझोडपणा केली काहीच नाही आणि असं जर मिळून मिसळून कधी तुम्ही आपल्या घरामध्ये काम केलं मा आणि मिळून मिसळून राहिल्या तर तुमच्या घरामध्ये कधी वादिवाद होणारच नाही झगडा होणारच नाही तर प्रपंच असा करावा कसं आणि असं जर तुम्ही वागल्या मिळून मिसळून आपल्या पती बरोबर तर मी तर म्हणतो तुमच्या घरामध्ये कधी नाराजी दिसणार नाही ना कधी संकट बी येणार आता
प्रत्येकाच्या घरामध्ये वेळ ना एक ना एक दिवस दुःख होते, पण घाबरायचं नाही. मग हिमतीनं जगायचं आहे आपल्याला, हिमतीनं जगा. चला दह्याचं मडकं पाठवतोय का त्या पोरीबारीच्या हाताला बाजारला. पत्नी गेली तीर्थयात्रा करा. चला पुष्कळ दिवसापासून भाऊ पाटील साहेबासोबत माझी भेट नाही. पाटील माझे मोठी लहानपणचे मित्र. या गावचे इलेक्शन होतं, पाटील भरघोस मताने निवडून आले. गरीबाले विसरले भाऊ, पण चला ते विसरले तर काही नाही, पण मी तर नाही विसरलो ना. चला मला काम आहे, मी त्यांच्याकडे येतो. चाले बाबा माझ्यासोबत. पाटील साहेब बाबा घरी आलो. पाटील साहेब कोटी गेली असतील, दरवाजा टेकवलाय, आवाज मारून पाहतो. पाटील बाबा, ओ पाटील काकाजी. पाटील साहेब बाबा कोटी गेली असतील. पाटील बाबा. दोस्ता नमस्कार. सलाम वालेकुम. दोस्ता तू दवंडी कायची देऊन राहिल्या रे गावात? मी दवडी देऊन आलो. बापा एवढे जोर जोरात बोंबलून राहिला. हो मी दवडी देऊन आलो. या गावचा कोतवालो ना मी. जोराने काऊन बोंबलून राहिला? जोराने म्हणजे तुम्हाला हळूवार पहिल्यांदा आवाज दिला तर तुम्ही आतमध्ये असाल, काही कामात असाल, तुम्ही ओय नाही दिली म्हणून मला जोराने ओरडायला लागला. पाटील असं म्हणून जोराने बोंबलला. 2 घंट्यापासून त्या खंब्यापाशी का मजा काय? काही चौकीदारी करून राहिला? सिक्युरिटी गार्डची ड्युटी लागली, हातात दंड नाही म्हणून बरं आहे. अरे पण 2 घंटे उभं काऊन राहणार? 2 घंट्यापासून तुमच्या दोघाही नवरा बायकोचं मी कौतुक पाहून राहिलो. ते नाही म्हणतात तुम्ही हो म्हणता. पाटील बाबा नमस्कार, पाटील मा नमस्कार. तुम्ही दोघे नवरा बायको महाकाळ पाहत जाता, घरात बसत जाता, बाहेर निघत जाता. पाटील साहेब मले पाहून काहून लागले तुम्ही? आता तुला तर सगळंच पाहिलं बाबा. एवढंही पाहिलं पण मी सांगू नाही लोकांनी. तुझ्या संग कसा खोटा बोलू आता? खोटा कधी बोलत नाही दोस्ता. प्रपंचाचा सगळ्या घरातल्या घरात निपटावा लागते. लोकांना सांगत का ना कोणी बरं करतील का? नाही, लोकांना फाग दिसते आपल्याला. मग लोकांना सांगणार नाही मले पण तुला सांगितलं. तू माझा दोस्त आहे. काय सांगू रे? माझी चांगली बायको बिघडली रे. का म्हणले? चांगली बायको बिघडली. चांगली बायको बिघडली, परिपूर्ण बिघडली. म्हणजे तिचा समोरचा भाग माग गेला ना मागचा भाग समोर आला. मूर्ख आहेस का रे? बरोबर आहे ना? हे पोट मागे जाईल ना पाठ समोर येईल का? बिघडली कसे म्हणतात? उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल सपोज एखाद्या मेटॅडोरचा चक्का समोरचा पंक्चर झाला तर तो समोरचा चक्का काढून मागच्या स्टेपनीला लावतात आणि स्टेपनीचा चक्का समोर लावतात. त्याने बिघडली म्हणता येईल. तो मेटॅडोर होय. माय बायको मेटॅडोर समजलास का? मला का माहित नाही, मला का माहित म्हणलं? उदाहरण खोटी लावते का रे? बरोबर आहे, बिघडली म्हणलं म्हणून हे बोला लागलं. अरे बाबा गयाचा धंदा बंद पडला, बाजारले नाही गेली, कामा धंद्यानं बिघडली. असं म्हणा ना पाटील साहेब, तुमच्या बोलण्यात फरक आहे म्हणून मी तसं म्हटलं. असं म्हणा का माझी बायको कामा धंद्यानं बिघडली, असं म्हणा ना. कामा धंद्यानं. आता एक काम कर, जास्त वेळ नको लावू. नाही, तू लवकर घरी जा आणि आपल्या बायकोला घेऊन ये. मग काय घरी मग तिच्यावर थोडासा धक्का टाकतो. किती 2 किलोचा? जेवढा टाकायचं तेवढा. म्हणजे माहित आहे तुझी बायको थर्र भेटे. थर्र भेटे वो रखना पडता है दम, नाही तर बायको करत नाही दम. बापरे, एवढा दम आहे तुला? हो दम आहे, त्याचा हाऊसफुल दम आहे. दम येईल तरी मी थुका नाही करत. एवढी भेटे तुझी बायको? एवढी म्हणजे थर्रा. बस होतो तो झोपून जातो. काय मावाला बस म्हणलं तर झोपून जाते. अरे मुली सांग, बस म्हणलं तर बस आल्या पाहिजे. झोपते का? धक्का आहे. धक्का नाही आहे. कसा व्होल्टेज आहे बाबाची? नाही आहे भाऊ, नाही आहे. तुला तुझ्या बायकोला ओळखलंच नाही? ओळखलं जी नाही. 40 वर्षाची संघटना ओळखीत नाही ओळखलं बाबा. आणि तिनं तुला सांगितलं नाही? त्या बस म्हणलं तर झोपते का? तुम्हाला पहिलेच बोललो ना. अरे नाही, ते कानानं बैरी आहे. कानानं बैरी आहे म्हणून झोपून द्या. मला माहित आहे, तुम्हाला कसं माहित? मी ना ओळखलं पण तू नाही ओळखलं. हो मी नाही ओळखलं. तू विचारतो आपल्या बायकोला जाऊ. हळू बोललो, ऐकायला येते का? ते पाहिजे तुमच्याकडे कान फोडायला आली होती का ते? अरे बाबा मी तुझ्या शब्दावरून ओळखलं. तर मी काय म्हणतो, घरी येतो, थोडस धक्का टाकतो, थर्र भेटे. जसं तू करशील तसं मी बी करतो. मी आपल्या घरी आपल्या बायकोला तुमच्या घरी आणू, मी तिच्यावर धक्का टाकीन आणि
कराल हो. पण पाटील साहेब हा. महापाऊन कोटवरी कराल खाऊन दे काय आपल्या मनाला करा ना. आपल्या मनानं म्हणजे बरोबर आहे. आम्ही वांगे खाले तुम्ही वांगे खाल का नाही हा? मग मी का खाऊ तुम्ही केला खा. तसं नाही पाटील साहेब. तुम्ही केला खाले तर कोणी सफरचंद खाल्लं पाहिजे, कोणी शेप खाल्लं पाहिजे, कोणी मोसंबी खाल्लं पाहिजे. अलग अलग तोंडाची चव भेटली पाहिजे. हा. तसा त्याने विचार हा. आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी जरी केला हा. का आपण सगळे लोक शेतीमध्ये तांदूळ आणि गहू लावू हा. तर भावाची अंगात का टाकाल. अरे कापूस नाही तर कपडे नाही कापूस नाही तर कपडे नाही कापून आधी मानव तर आगा पाहिलं तरी सोडून घुमणार आहोत? नाही, नाही. नाही. दुसरा विचार हा. लोकांनी जरी शेतकऱ्याने विचार केला हा. का कापसाले भरघोस पैसा आहे, हा. भरघोस भाव आहे हा. आणि सगळ्या लोकांना कापूसच लावला हो. तर बाबाजी का खाल. तो कापूस नाही पेरले तर खायला भेटेल का हा भेटा का खावाले नाही भेटणार. का आपण जर्सीचे सांड तर कापसाचे बोंड खाणार नाही 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 नाही. पाटील साहेब तुम्ही म्हणता मी घरी जातो लवकर आपल्या बायकोले आणतो लवकर या तोपर्यंत नाश्त्याची सोय करून ठेवा. या तर सही हो ठीक आहे ठीक या आहे. लवकर या. बस रे बाबा खूप बाबा मला का मतलब होतं याच्या झगड्यामध्ये टोन टाकायचं. मी माणूस टोन टाकावं नाराज म्हणते म्हणे याच्यात ते पाठ बसतील मला काय घेणं नाही. पण नाही त्याला हा घरी जातो आपल्या बायकोले आणतो पण तेही मोठी सोना नाही. तिले चाल म्हणलं येते का नाही येत मला नाही हेटते का करते तर माहित नाही. त्याला जातो घरी आणि आपल्या बायकोले आणतो. अरे चल मला चल के करेंगे पार्टी बायको को भेजे का नहीं. चल मला चल के करेंगे पार्टी बायको को भेजे का नहीं. वो बुलाती है मगर जाने का नहीं. वो बुलाती है मगर जाने का नहीं. बाबा धावत तर दुपट घरी आलो माई बायको कोटी गेली सर आवाज मारू पाहतो गोपे हे गोपे कार भागे माझला चुनारी गोपे 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 चुटक्याचे माय हो अव सुटुक गोट्याचे माय हो अवा बाय जास्त करू राहिलीस का तू. काय झालं काय जास्त करू राहिली जास्त करू नको. जास्त पावरा नको यावर पहिले सांगते चुपचाप करतच नाही समजलं काय झोंबलास तुम्हाला का झोंबलास? त्या भरमा खूप वेळेले बोलतो पहिलेच बोललं तुम्हाला मायकडली मोठी गौरव आहे म्हणलं ना आपल्या बापाला म्हणलं बाबा मी 3.5 फुटाचा माणूस हा बोललो म्हणजे बायको 3 फुटाची मागून दे. हे मागून दिली वाढत्या अंगाची बायको म्हणे पेलाने गेली का. गोपे हे गोपे ओ माय डार्लिंग गोपे मी मानव तर राग आला का नाही लाडाला
चुम्मा घेतली तू. ए गोपे ए गोपे मी नाही बोलत म्हणली ना. गोपे मी नाही बोलत. ए गोपे मी बोलणार नाही. ए माय डार्लिंग मी नाही. आ गुड्डू गुड्डू जमलं का मी नाही. तू नाही मी ना केव्हा हो म्हणलं तर मी नाही म्हणते का झालं मग. तू राह मी का म्हणते तुला काही माहित आहे काय माहिती म्हणजे 5 लाखाच्या लग्नाला किती वर्ष झाले पाटील साहेबांच्या लग्नाला. अहो त्यांच्या लग्नाला 15-20 वर्ष झाले. 15-20 वर्ष झाले. हो ना. मग 15-20 वर्षापासून काय त्याले पोरं खोटं हो काहीच नाही तर. काय ते ना जगताही नाही. अहो 36 कोटी देवाची मेहरबानी झाली. 36 कोटी. 36 कोटी देवाची मेहरबानी झाली. होय. पाटलाले रात्रीतून आवरेज 3 पोरं झाली. पाटील साहेबांना 36 कोटी देवाची मेहरबानी. फक्त तेवढेच देव कावा. अहो तेवढे देव जास्त देव झाले असते ते हे भूत माता तयार झाले असते. कोणते वा. हे नालीतल्या का दारू कोण पडे असं. म्हणून देवानं वरच्या वरचा विचार केला आणि त्यानं आपली संख्या कमी करून टाकली. हो का. असं. त्याचे नाव काय माहिती आहे काय. ब्रह्मा विष्णू महेश. अय्या. ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे साक्षात ते परमेश्वराचे अवतार. देवाचे अवतार. पाटील साहेब चालत असतील बा. अरे खूप खुशी आहे. काही सांग. आणि त्या खुशीच्या बरं पूर्ण सोसगावले आमंत्रण आहे जेवणाचं. अगो बाई बाई बाई. हो का. माझ्या नावाने पत्रिका दिली. तुमच्या नावाची. अरुण नामदेवराव खडसे मुक्कामपूर चापेगडी तहसील गुजरात नागपूर. आणि माझ्या नावाची. का करू सकाळ सांगू गोपे काय वा. अगं तुझ्याही नावाची पत्रिका दिली होती. मग गोपिका अरुण खडसे. मग काय झालं. पत्रिका लिहिली आणि माझ्या हातात दिली. जशी माझ्या हातात दिली जोराचा हवा आला आणि हातातून निसटलेला खाली गटर मध्ये पडली. येती नाही पडली तेती पडली हे माळे नेती पाहिजे. पुष्पास करून काऊन आणल्या. फुटपाथ करून कावण्या आणल्या म्हणते. फुटपाथ करून आणून आपल्या खिशात सत्यानाच करतो. नुसते धक्का टाकत का त्यावर. माझ्या नावाने पत्रिका आहे. चल लवकर जेवायला जाऊ. मी नाही येत. जा तुम्हीच. तुला चाल बद्दल मी येत नाही. तुला चालायचं का चालायचं आहे मी येत नाही. त्या भाई मी नवरा हो का कोण हो. हिरवाचा भाऊरावे. हिरवाचा भाऊरा हो. नाही वावरा चालला डवरा असेल ती या महिमा. मी ऐकत नाही समजला. नाही? मी ऐकत नाही. जाऊ देतो ना हा दमच कोणता आहे मी कोणी जाऊन देणार हा ठीक आहे चल. लहान साहेब पण मोठा उमस आहे. ये अबो, हिम्मत. मेला बाई. अहो मरू दे. तसा कोणत्या कामाचा होता त्या बाबाजीला नवरा करून टाकते. या भावाने लग्न करतो म्हणतेस. खोटं पाहता हो तुम्ही. त्याला त्या भाई मग याच्या तोंडात जात नाही का झालं तर. हो तुमच्यापेक्षा बेसच आहे. हो. हो नाही तर का. हा लुला भात का करल कामाला म्हणजे चल ना. बोलली असती तर मी तोंडाने हाड Your attention, please. सावधान. विश्राम. Sit down. Stand up. झोप द्या. इकडे उभे राहायचे. उभे राहा. पाटील बाबा. पाटील बाबा. दोस्ता नमस्कार. सलाम वालेकुम. असा इमानदार दोस्त बाई. काही दोस्त असे आहेत मतलबासाठी दोस्ताना करते. हो जी. दोस्ता दोस्तामध्ये घात करते. एका शब्दानं तू आला हो जी. पण माझं काम केलंस का. केलं जी बाबा. कोणतं काम सांगितलं होतं. धावत घरी गेलो मी माझ्या पत्नीला आपल्यासोबत आणलं. हो जी. अरे वा वा वा. दोस्ता कुठे आहे तुझी बायको. हे काय हे पान माई गुळगुळ चाकवलेली मी तिचा बैल पळाला. ही बायको आहे तुझी वाली. दोस्ता केव्हापासून असे धंदे करायला लागला रे. कोणती जी. लाता खायचे. आता तू आपल्या बरोबर मुली लाता काय त्यासाठी तुला का म्हणलं मी ना. बायकोले आपल्या बायकोले आण. हो. दुसऱ्याच्या बायकोले नको आणू. अजी बाबा हे माझी बायको.
कशी आहे मला माहित नाही. हो अरे पण हे तो ना माझी बायको. अरे बाबा कोण तू हे ती बायको नाही होय. तुला कोण्या तरी बाईने पटो करून आणलास. अरे आणली रे बाबा आहे ना आपण. अरे माझी बायको विचार चढत छिंडेले नाही होय. अरे होय मी कोणाला विचारायची जरूरत नाही मलाच माहित आहे ती बायको हे होयच नाही. बरोबर हे माझी बायको नाही होय. नाही होय. नाही होय ना. नाही तर हा माझा नवरा साहेब थोडा एक 10-15 मिनिटाचा ब्रेक देतो. खासदार साहेबांचं आगमन होत आहे. खरं होय. होजी हा मी म्हणतो नाही होय. अरे होय नाही. अरे मी होय म्हणतो ना. मी म्हणतो नाही. होय म्हणतो ना. मी होय म्हणतो काय समजा तुम्ही मला का चोर समजून आला का. या 10 गावात मला उठवत बघताय म्हणा. नाही तुम्हाला काय वाटतं नाही बायको नाही होय. नाही होय. नाही होय. पोलीस पाठवतो नाही का सतीश मामांचे पाठ. जास्त बडबड लावा नको समजलं ना. हो जास्त बडबड लावा नको. बाई काजी पाटील साहेब. हा मा दोस्त आहे. हो जी. लहानपणापासून जिगरी दोस्त आहे माझा. याने लहानसं काम सांगितलं भाऊ म्हणलं घरी जा आणि आपल्या बायकोले घेऊन ये. आता बायकोले तर आणलं नाही आणि तुले घेऊन आला आणि तुलेच म्हणते माझी बायको आहे म्हणते. पाटील साहेब त्यांची गोष्ट अगदी खरी आहे जी. हा माझा नवरा विजी माझे पती परमेश्वर आहे. आता तुम्ही खोटं बोलून राहिली. मी तुमच्याशी कशाला खोटी बोलणार. अहो मी अगदी खरं सांगते. तुला नवरा आहे. हा नवरा विजी. मग बाई मग तुमच्या नवरा बायको मध्ये एवढा फरक कसा. फरक म्हणजे तू पाहिली 6 फूट उंच आणि ह्या पाहिला 3 फूट. हे वखराचा रोम ना कुठून आणलंस तू. पाटील साहेब तुमची गोष्ट काही चुकीची नाही. तुम्ही अगदी बरोबर बोलल्या. अहो तुम्ही म्हटल्याप्रमाणे गावातले लोक सुद्धा मला असेच म्हणतात. माझ्या मैत्रिणी सुद्धा मला असेच म्हणतात. का सांगू जी मी बापानं सप्पा सत्यानाश केला. जिथे गेला तिथे बाई बेइज्जती होते. सप्पा सत्यानाश आहे मी जीवनाचं यायचं पाहिजे. सप्पा सत्यानाश आहे. अरे 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 जय काली माय. लेकरं गिरतं तशारी मोरे नको बिलतो. आपली ताकद पाहा जाणार का थोडीशी. एखाद्या बडी सारखा धसत्यात तुमच्या जमिनीमध्ये. का करू साहेब माझे 2 पेज उरल्या ती 1 पेज बाकी आहे म्हणून. हा बरोबर आहे दोस्ता. सगळं जाऊ द्या. आजच्या दिवस आपल्या पत्नीला माझ्या पत्नी बरोबर बाजारला पाठवले. पाटील साहेब मी घरून सांगत आलो आपल्या पत्नीला माझी पत्नी बाजारला जाणार तयार आहे. पाटील साहेब मी इकडून पाठवतो तुम्ही तिकडून पाठवा. शाबास शाबास. दोघी नाही बाजारला जाऊ द्या. आणि आपण त्या हॉटेलला जाऊन पोकर फिंगर खाऊ टाकू. हो चाल. चला बाई माझा धंदा दया दुधाचा. नवऱ्यासोबत मी उगाचच दुधात चटणी घालत बसली. बाजारला जाणार नाही म्हणून. बाजारला गेली नाही तर खाण्याचे वाण देतील. त्यापेक्षा बाजारला गेलेलेच बरं. मी गोपिकीच्या घराकडे जाते साथ देते आणि मग बाजारला जाते. चल बाई याने सांगितल्याप्रमाणे राधाबाईच्या घराकडे जाते. ती साथ घेते आणि बाजारला जाते. राधे राधे. मला वाटतं बाजारला नाही गेली तू आज. नाही गेली ग राधाताई. हो काय सांगू तुला चांगल्याने ठाऊक आहे. अगं आज माझ्या घरी लई पाहुणे आले. मी त्या पाहुण्यांचं पावतर करत बसली आणि बघ ना मला उशीर झाला गो या पाहुण्यांचं पावतर करत बसली. या खादड्यांचं ते तुझं कारण आहे का तेही माझंच कारण आहे. बघ काय सांगते बाजारला जावंच लागेल आपल्याला. पण कसं जाईल हे बघ एखादी शहाणी सुट्टीबाई हवी आपल्या सोबत आहे. चंद्रकला मावशी. चंद्रकला मावशी माझी मा ते मोठी भांडवल आहे. बाप्पा भांडली होती माझ्याशी. मी पोलीस आली करून देते. बरं पण हो ग ते तर ठीक आहे मावशीच्या घरी जाऊ. पण ते मथुरेची वाट घेतल्यावर मला लई भीती वाटते बाई. तू खट्टर करण्यासारखी आपली वाट अडवत राहते. कधी खडा म्हणून घागर पडतो पदर आलं तिकडून. बघ ना इतकी थट्टा करते बाई. हात पकडते आणि पोटली मागणी माझी. बाईक पिचली माझी बागडी बागडी बागडी. बाईक पिचली माझी बागडी बागडी बागडी. ओ बाईक पिचली
मावशी मी जोरात आवाज देते माझ्या आवाजावर आली ना की तिच्या घरात शिरू आणि ओढत चालू तिला मावशी बाई चंद्रकला मावशी 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 ए मावशी बोलली मावशी राधिका आणि गोपिका तुझ्या अंगणामध्ये आलोय तुझ्याकडे कामच पडले बघ आधी बाहेर पाहू बाथरूम मध्ये माझी माई एवढा वेळ झाला का करतायस तू तिथं थांब थांब तू जशीच तशीच बाई हो तशी सांगते येऊ दे नाही बकरी सापडतील ये व लवकर काय हा तुझा नकरा काय मारते चक्रा का मावशी ए मावशी जवानपणात मस्त नऊवारी शालू नेसायची हे काय घातली का शॉर्ट शॉर्ट बेटा हा साटकट होय बा साटकट शॉर्ट कॅटन म्हणायचं शॉर्ट कॅटन हे बाय पाहिजे हे पहिली का म्हणते काय म्हणते काय तर तरी फाटल म्हणते बाय फाटल म्हणते अगं तशी नाही म्हणत ती अशी घालण्याची पद्धत म्हणते म्हणजे पण तू काय म्हण मावशी या लुक मध्ये ना इतकी फंटॅस्टिक दिसतेस बघ तू पाहिजे आहे ना हे पहिली काऊन वा? मला काम ते माहित आहे काय म्हणते ह्या हुक मध्ये म्हणते काहीतरी इलास्टिक दिसते म्हणते बाहेर कन्नाडी अगं वा तशी नाही म्हणत मावशी अगं फंटॅस्टिक म्हणजे तुला सुंदर म्हणते झुरण्यासारखंच आहे बरे ठेवतोस का तू झुरण्यासारखं जेव्हा आधी माबाई बंदीच्या अगे आधी माबाई बंदीच्या काय झालं गे अगे आधी माबाई बंदीच्या अगे साठा गेला पण काटा नाही गेला नाही झुरण्या पुरा भराटीचा काटा आहे माझ्या बघ ना एवढं वय झालं तर कशी दिसते तर तुझ्या आजी चण्याची तर्री लागली मावशी तू अशी रस्त्याने चालते ना गं सारे लोक तुझ्याकडे असे पाहत राहतात ओके कसं पाहिजे सांग बरं ए मावशी अगं तू माझ्या घराच्या समोर जात आलीस ना माझं जीवन असं खाली वर असं एवढी नशा करते तुझी मग फेस मध्ये यस आली म्हणजे होय म्हणाली शॅम्पूचा फेस मावशी ही माझी रंगात आली पाहूगे हे काय तर पिलं पाहूगे मावशी ही माझी रंगात आली जपून चाल जपून चाल जीव होतो खाली जपून चाल जीव होतो
मी काय रे तुझी उडवाळव करू का? अगं तू जवानपणात किती सुंदर दिसायची. आम्ही त्याचं वर्णन सांगू राहिलो, तू आम्हालाच म्हणतेस. खरंच का? हो जाऊ दे बेटा. काय लिहाल्या मा तुम्ही दोघ्याच्या माघार राहतो. तुझ्याकडे एकच काम पडले. तुला एक काम पडला आणि तुला एक काम पडला बेटा. एकटी म्हातारी बाई एकटी म्हातारी बाई दोघीचा कसा कसा करीन बेटा. ए मावशी, तू गावात अशी एकच एकमेव बाई आहे. तू आम्हा दोघींचं एकानेच एकटीच काम करू शकतो. मी एकटी बाई करतो. हो गे कोणतं काम सांग बरं इमानदारीने सांग. दयाचं माठ घ्या आणि बाबाची वाट घ्यायची मावशी. आयोगच काम हो गे बेटा. 15 वर्ष झाले मामीनं तो या दुधाचा धंदा सोडलो बेटा. माझ्यावर ताक नाही, दूध नाही, लोणी नाही, पिपा नाही, काही नाही टेचकी नाही ना. कशी येऊ तो गे. आम्ही देऊन का आपल्या जवळचा? नाही मा नाही बाटा नाही जमे मा. बरं ठीक आहे. हो गे तुम्ही मला बजारले चालता. आता वेळ किती झाली? काय दोन होती माझी. आणि बजारला जाऊची वेळ का गे? बजारला जाऊची वेळ का? तू झोपून किती वाजता उठली? 11 वाजता उठले. 11 वाजता उठली. हो गे तू झोपून किती वाजता उठली? 1 वाजता. 1 वाजता उठली. बाय गे बाय. हो गे तुम्ही 11 वाजतावरी 1 वाजतावरी झोपून राहिला. तुमचा नवरा काय नाही म्हणे का हो? काय नाही म्हणे. बाय गे बाय. हो गे तू आई नवरा काय नाही म्हणे का हो? काय म्हणत नाही माझा नवरा. हा बरोबर आहे. अगे तुम्ही नवऱ्याला का करून ठेवले? काय केलं? तुम्ही नवऱ्याला कसा बनवल्या ऐका मी सांगतो. हो सांगतो ना की आज पौर्णिमेच्या रात्री अन दिन दुबळ्याचा साथी. आज पौर्णिमेच्या रात्री दिन दुबळ्याचा साथी. मी स्वप्नात पाहिला बाई अन भीम माझा ग भीम माझा ग दिल्लीत भाषण दे. माझा ग दिल्लीत भाषण दे. सांगू
पतिदेव म्हणजे आपला परमेश्वर आहे बेटा, खूप वजा धनी आहे मा. अगे म्हणून माती माझे म्हातारीचे ऐका, अगे नवरा म्हणजे काय मी सांगतो तुम्हाला, ऐका 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 सांग. नवराबाईचा एक देव, राधाबाई तू लक्षात ठेव. जमाना मोठा खराब आला मा. अगे तुम्ही जमान्याचा विचार करा बेटा, माय म्हातारच्या गोष्टी आहे का. अगे जमाना कोणीकडे चालला, दोन दोन लेकराच्या माया, ह्या जवान पोरा बाराबार उठून पडतो तो, हे पुडके बाडगे अगे जवान पोरी बारीले पैशाच्या जोरावर फसवतो. असा जमाना आला म्हणून जर म्हणतो अगे माया म्हातारच्या गोष्टी आहे का, फायद्यात राहिला तुम्ही जिंदगी वाली केल्याशिवाय नाही. ऐका मी का म्हणतो, कोणी नवऱ्याचा करती राग, झगडा करून डावती भाग. कोणी नवऱ्याचा करती राग, झगडा करून डावती भाग. कोणी कोणाच्या लागती माग, सुखी संसारात लावती आग. कोणी कोणाच्या लागून लाग, सुखी संसारात लावती आग. खोटं सांगताय बाई, थोडं विचारू नकाई. आपल्या नवऱ्याला 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 करता बहीण, आपल्या नवऱ्याला 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 करता बहीण. ओ तुम्ही आला माझ्या पोरीला करता मुलं, तुम्ही आला माझ्या पोरीला करता मुलं, ओ कोणाला करता बहीण. आपल्या नवऱ्याला 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 करता बहीण, आपल्या नवऱ्याला बेटा. आता मला तुमची दया येऊन राहिली मा. आता तुम्ही म्हणता ना आजचे दिवस येते बेटा, चालत्या त्या दुधा मांडल्या मा, चालला वेळ झाला मा बेटा. हा चाल मा, चला गे आता बोलत चालत चालला. हो ताकद मी बोलला. हा सांगा मग आता कथा कहाणी सांगा ना, रस्त्यानं चालला बेटा. तूच सांग आता. दिवाळी बाजू सांगून थकून गेलो असेल. सांगा तुम्ही, मी ना सांगत जा. अरे सांगा तुम्ही. तुला प्रतिसाद देऊ आम्ही. हो का, प्रतिसाद द्याल ना. बरं चला बेटा ऐका, सांगा मग. राधिका आणि गोपिका कर
आता तुम्हाला मी सुंदर म्युझिक दाखवतो हा. 4 लोकांची जुगलबंदी. 4 लोक कोणते? पहिले डॅन्सर माझे मच्छिंद्र आणि दुसरे वेदांत आणि सुपर ढोलक मास्टर गंगाधरजी शेंडे. त्याचप्रमाणे फ्लॅट मास्टर त्यांचे मोठे भाऊ भाऊरावजी शेंडे. या 4 लोकांची जुगलबंदी बा किती सुंदर आहे. सुंदर डॅन्स. आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम मी तुम्हाला दाखवतो. खूपच सुंदर कार्यक्रम दाखवतो. मावल्याकडे पाहण्याच्या बाद माझ्या माझं मन खूप भरून येते. खूप भरून येते माझं मन. आणि खरंच माता मावल्यांना मी कधी नाराज करणार नाही. तुम्हाला भरपूर आनंद देऊन तुम्हाला घरी पाठवेन. स्वर्गवासी सूर्यभानजी कातुरे, स्वर्गवासी सूर्यभानजी कातुरे यांचे स्मृती प्रीत्यर्थ श्री विनोदजी कातुरे दलाल कृषी उत्पन्न बाजार समिती कडमना नागपूर यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली. पार्टी माझे धन्यवाद देत आहे. त्याचप्रमाणे धनराज सोनवणे गोपाळ टोली यांच्याकडून 21 रुपयाची भेट मिळाली. पार्टी धन्यवाद. प्लॅटिंग मी मोठा सुंदर देईन. प्लॅटिंग मी तुम्हाला सुंदर देईन आणि पोवाडा बी मोठा सुंदर देईन. आज चला शेवटचे कार्यक्रम आहे. सीजन आमचं संपत झालंय. आता भेट होईल पुढच्या वर्षी. या वर्षी तर नाही होणार. ऐक माझे सखी गोपिका काय म्हणते ताई